दाम दे रहे हैं, दान नहीं। प्यार से दे रहे हैं, रख लो, वरना थप्पड़ मार के भी दे सकते हैं। थप्पड़ से डर नहीं लगता साहब, आज रात 12 बजे से ऐसा लगता है। नमस्कार मित्रांनो, सिरियल बद्दल तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पुन्हा आलेलो आपल्या एका नवीन व्हिडिओसोबत आणि हाच व्हिडिओ आपला एक सेकंड पार्ट आहे आपल्या पहिल्या व्हिडिओचा. जसं की तुम्ही माहीतच असणार की आपण पहिलेसुद्धा एक आपल्या इम्पॉर्टन्स चॅप्टरची डिटेल इन्फॉर्मेशनवर काही व्हिडिओ बनवलेला होता की अगर समजा CETमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा आपल्या बुकमधून कुठून प्रश्न येतात किंवा कसे प्रश्न येतात त्यावर आपण एक पहिल्या पार्टवर एक व्हिडिओ बनवला होता. पण त्याचाच हा दुसरा पार्ट आहे. हा दुसरा पार्टमध्ये बनवला याच्यासाठी कारण की पहिलाच व्हिडिओ 30 ते 40 मिनिटाचा झाला होता. अगर हाच जर त्यासोबत पूर्ण कोलॅबोरेट केला असता तर 1 ते 2 घंट्याचा व्हिडिओ झाला असता. त्यामुळे हा व्हिडिओ आपण सेपरेट बनवला. हा पहिला जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण पूर्ण मॅक्सिमम वेटेजचे जितके पण चॅप्टर होते ते कन्सिडर केले होते. आता आपण जितके मायनर चॅप्टर आहेत ते सुद्धा आता कन्सिडर करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत की ते सर्व क्वेश्चन आन्सर्स कुठून येतात, गेल्या पेपर्समध्ये कुठले कुठले टाईपचे क्वेश्चन आले होते, कुठून आले होते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्ही एक नुसतं कन्सर्न म्हणूनच घ्या आणि याला फक्त एक रेफरन्स म्हणूनच घ्या. याच्या प्रकारचा कुठलाच प्रकारचा जो गेसिंगचा जो एक कॉन्सेप्ट आहे तो कुठल्याच प्रकारचा MSCETचा असं नाही म्हणणं की यावरूनच प्रश्न येतील किंवा हेच प्रश्न येतील असं काहीच नाही आहे. या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. या व्हिडिओचा हाच एक तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. यासोबतच मित्रांनो, अगर तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला पण याच्या पहिल्याचा व्हिडिओ नाही बघितला तर पहिले तो बघा कारण की तो फार इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आपण ती सर्व मॅक्सिमम वेटेजचे जे चॅप्टर्स आहेत त्यावर जे प्रश्न विचारले जातात ते सगळे त्यामध्ये कन्सिडर केले होते. तर हा व्हिडिओच्यापेक्षा तो व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे. आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचीसुद्धा लिंक मिळून जाणार. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकते तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून बघितला तरी चालते पण पूर्ण बघा. मित्रांनो, यासोबतच अगर तुम्हाला काही डाऊट्स आणि क्वेरीज असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. यासोबतच तुम्ही अगर कमेंट सेक्शनवर कुठले पण तुमचा डाऊट आणि क्वेरीज टाकले तर आपण त्यावर सुद्धा आन्सर देतो. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला तर तुम्हाला ते फार बेनिफिट होते कारण की जितके पण आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आन्सर्स आणि MCQs असतात ते बुक्स असतात त्यामध्ये ते शेअर्स करतो. यासोबतच आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे, त्यावरसुद्धा जॉईन करा कारण की तिथे आपण डेली MCQ टेस्ट घेत असतो जेणेकरून तुम्हाला इझिली कशा टाईपचे MCQs येतात आणि तुमची MCQ प्रॅक्टिससुद्धा तिथे इझिली होऊन जाणार. मित्रांनो, मी सर्व ग्रुप्सची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो जेणेकरून तुम्ही तिथून इझिली जॉईन होऊ शकाल. चला तर मग आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पण यापूर्वी मी तुम्हाला वापस एकदा रिमाइंडर देतो, अगर तुम्ही जर या पहिल्याचा व्हिडिओ पार्ट 1 जर नसेल बघितला तर प्लीज तो पहिले बघा कारण की त्यावर मॅक्सिमम वेटेजचे सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. की जसं आपण आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण ते सर्व 9 चॅप्टर्स कन्सिडर केले होते जे तुम्हाला मॅक्सिमम वेटेज देऊन जाणार होते CETमध्ये. आणि आज आपण त्या व्हिडिओचा एक सेकंड पार्ट आहोत आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत की आपले जे जसे टोटल आपल्या बायोमध्ये 19 चॅप्टर्स आहेत तर मग आपण 9 तर पहिलेच कव्हर केलेले आहेत. जे पण तुमच्यासमोर टिक केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता, ते आपण घेतलेले आहेत. तिथे वरच्या आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यासुद्धा व्हिडिओची लिंक मिळून जाणार. त्यानंतर आपण जे आता जे आज व्हिडिओचे टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत त्यामध्ये एनहान्समेंट, फूड प्रोडक्शन, मायक्रोब्स, त्यानंतर ऑर्गॅनिझम 1, ओरिजिन, क्रोमोझोम, जेनेटिक्स, ह्युमन हेल्थ अँड डिझीज, ॲनिमल हजबेंड्री, त्यानंतर आपला एक्सक्रिशन आणि आखरी जो चॅप्टर दावा तो आहे म्हणजे ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट 2. तर असे आपण 10 चॅप्टर आता या व्हिडिओमध्ये कन्सिडर करणार आहोत. मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या चॅप्टरपासून. तो आहे म्हणजे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय माहीत पाहिजे त्यामध्ये फोरसेपची जी आपली कॅल्क्युलेशनची मेथड आहे फोरसेपची ती सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे कारण की त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. नंतर मित्रांनो, तुम्ही जर अजून मागं गेले तर तुम्हाला इथे फारसे इम्पॉर्टंट असे चॅप्टर म्हणजे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की तो आहे म्हणजे ग्रीन रेव्होल्यूशन. मित्रांनो, ग्रीन रेव्होल्यूशन कधी स्टार्ट झाला, त्यानं कोणी स्टार्ट केलं, जसं की आपले फादर ऑफ ग्रीन रेव्होल्यूशन कोण होते आणि त्यासोबत कुठल्या व्हेरायटी आल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही काही अंडरलाईन केलेलं आहे जसे तुम्ही इथे बघू शकता. इथे आपले जे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते इथे दिलेच आहेत आणि जसं इथे बघू शकता इथे फादर ऑफ ग्रीन रेव्होल्यूशन इथे नॉर्मली बोरलॉग आहे आणि आपले इंडियन फादर ऑफ ग्रीन रेव्होल्यूशन आहे ते म्हणजे MS स्वामीनाथन. हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि यावर गेल्या वर्षी प्रश्न आला होता. तर तुम्हाला इथे माहीत पाहिजे की कुठल्या इयरपासून किती मेट्रिक टनचा आपल्याला इन्क्रीज झाला आणि त्याहून सुद्धा एक इम्पॉर्टंट चीज आहे त्या म्हणजे कुठल्या व्हेरायटी कुठल्या जागेहून आली होती. जसे की तुम्ही बघू शकता फॉर द व्हीट अँड मेज इम्प्रूव्हमेंट इन मेक्सिको हे मेक्सिकोमध्ये झालं होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि यासोबतच इथे तुम्ही बघू शकता इथे सेमीडॉर्फ व्हेरायटी जशी सोनालिकन कल्याण सोना ही व्हीटची व्हेरायटी आहे. त्यासोबतच इथे एक फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे की आपली IR8 जी आपली सेमीडॉर्फ व्हेरायटी होती राईसची ती सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की ते कुठे मॅन्युफॅक्चर झाली किंवा तिला कुठे डेव्हलप केलं होतं. इथे फिलिपिनमध्ये डेव्हलप केली होती ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासोबतच ती कोणासोबत कंबाईन केली ते सुद्धा माहीत पाहिजे. यासोबत काही राईसचे सेमीडॉर्फ व्हेरायटीचे एक्झाम्पल झाले तर म्हणजे जया आणि रत्ना ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे अजून आपल्याकडे काही शुगर केनचे सुद्धा पॉईंट आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. इथे जसं तुम्ही बघू शकता ते दोन आपल्याला
शुगर केन्सचे एक्झाम्पल दिले आहेत, जसं सेकरम, बार्बेरियन, शेकरम, ऑप्शनम, ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे ते कुठे चेंज झाले, काय झाले, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून काही इम्पॉर्टंट झालं तर इथे काही बघू शकता. इथे तुम्हाला जे एक छोटंसं खाली पॅराग्राफ मी अंडरलाईन केलेला आहे इथे की ब्राऊन रस्ट ऑफ वीट, त्याचे काही एक्झाम्पल, जसे फंगसनी कुठला डिसीज होतो, त्यानंतर इथेच बघू शकता तुम्ही बॅक्टेरियाने सुद्धा कुठला डिसीज होतो ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, त्यानंतर व्हायरसने सुद्धा काय होते ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्याहून इम्पॉर्टंट म्हणजे त्यामध्ये हा इथला पुरा पॅराग्राफसुद्धा हा फार इम्पॉर्टंट आहे, कारण का हा एक्झाममध्ये गेल्या वर्षी आला होता हा. आणि ह्याच्या साईडचा जो इथे अजून एक पॅराग्राफ आहे हा सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो मी इथे अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही एक वेळेस इथे बघून घ्या. मित्रांनो नेक्स्ट पेजवरचे जे इम्पॉर्टंट आहे तिथे मी अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही एक वेळेस ते बघून घ्या. आणि त्यासोबतच आपल्याला लास्ट इयरला आपल्याला प्रश्न जो गोल्डन राईसवर आला होता तो सुद्धा तुम्ही एक वेळेस करून जा. इथे मी जसं तुम्ही बघू शकता इथे अंडरलाईन केलेली आहे. त्यानंतर फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे टिश्यू कल्चर. मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करतो की टिश्यू कल्चर तुम्ही पूर्णच्या पूर्ण वाचून जा. त्यासोबत एक्सप्लांट, कॅलेस आणि मॉर्फोजेनेसिस, त्यानंतर क्लोन्स, हे काय आहे ते सर्व तुम्ही टर्मिनॉलॉजी सुद्धा वाचून जा. यानंतर काय तुम्ही बघू शकता इथे गेल्या वर्षी प्रश्न आला होता की जे आपलं न्यूट्रिएंट मीडियम असते किंवा जे pH असते त्याचं काय असायला पाहिजे, त्याचा 5 to 5.8 असं त्याचं आन्सर होतं, हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर मित्रांनो स्टरलायझेशन जे आपण जे एक प्लांट घेतो किंवा आपण एक छोटासा तुकडा घेतो प्लांटचा, त्याला कशाने स्टराईल करतात ते सुद्धा तुम्हाला इथे माहीत पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता इथे काही अंडरलाईन केलेलं आहे, त्यासुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. त्यावर गेलेल्या वर्षी प्रश्न आला होता. यानंतर मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे म्हणजे इथे तुम्हाला काय आपले एन्झाईम्स दिलेले आहेत ते सुद्धा माहीत पाहिजेत की जसं की इथे दिलेलं आहे अंडरलाईन म्हणजे इफ ऑक्झिन्स आर मोर रूट्स आर फॉर्म्ड, म्हणजे त्याला रायझोजेनेसिस म्हणतात. आणि इफ सायटोकायनेज आर मोर क्वांटिटी देन इट इज शूट सिस्टम बिंग इन टू डेव्हलप, याला काउलोजेनेसिस म्हणतात, असं सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो इथे जो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि तो फार वेळा विचारला गेलेला आहे की आपलं जे आपण टिश्यू कल्चर करताना कुठला जो एक आपल्या प्लांटचा कुठला पार्ट यूज करतात की जेणेकरून आपल्याला सक्सेसफुली आणि चांगलं एक एक्सप्लांट किंवा आपलं टिश्यू कल्चर सक्सेसफुल होईल. तर त्याचा आन्सर अपायकल मेरिस्टेम असते. जे आपली अपायकल मेरिस्टेम असते ते आपण हमेशा टिश्यू कल्चरसाठी यूज करतो, प्रिफर करतो, कारण की तीच बेस्ट पार्ट असते जेणेकरून आपल्याला सक्सेसफुली आपल्या टिश्यू कल्चर प्रोग्राम साकार होईल. त्यानंतर इथे सुद्धा काही एक्झाम्पल दिले आहेत ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासुद्धा पेक्षा अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे सोमॅटिक हायब्रिडायझेशन, यावर सुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आला होता. तो म्हणजे पॉलिथिलीन ग्लायकॉल हे एक फ्युचोजेनिक एजंट आहे ज्याने आपण प्रोटोप्लाझम एक करून एक नवीन व्हेरायटी बनवू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता इथे आपण व्हेरायटीच्या पेक्षा आपण एक स्पीशीज सुद्धा काही कंबाईन करू शकतो आणि एक नवीनच काही तयार होते. जसं की तुम्ही बघू शकता पोटॅटो प्लस टोमॅटो, ते टोमॅटो दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक एक्झाम्पल तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत ते म्हणजे सिंगल सेल प्रोटीनचे, कारण हे सुद्धा विचारले जातात. मित्रांनो त्या आता चॅप्टरमध्ये तेवढंच इम्पॉर्टंट होता. आता आपण बघणार आहोत आपला सेकंड चॅप्टर तो म्हणजे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न जो आपल्याला गेल्या वर्षी या विचारून आला होता तो म्हणजे सम मशरूम्स आर नॉन एडेबल एक्झाम्पल टोडस्टूल असं त्याचं आन्सर आहे. आणि तोच प्रश्न आपल्याला जसा तसा आला होता. या चॅप्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला काही असे जास्त पॉईंट नाहीत, पण तुम्हाला काही कॉमन नेम्स आणि बायोलॉजिकल नेम्स आहेत ते सुद्धा पाठ करावे लागणार, जेणेकरून तुम्हाला तिथून चांगले स्कोअर करण्याची अपेक्षा राहणार. नंतर मित्रांनो इथे सुद्धा बघू शकता तुम्ही काय मी इथे अंडरलाईन केलेलं आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुम्हाला बिअर, विस्की आणि वाईनचा जो डिफरन्स आहे तो सुद्धा माहीत पाहिजे की तुम्ही बघू शकता बिअरमध्ये किती अल्कोहोल असते, ते कशाने बनलेलं असते, ते इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामध्ये कुठली स्ट्रेन यूज होते जेणेकरून ते फर्मेंट होते ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. इथे बघू शकता विस्की ऑब्टेन बाय फर्मेटिंग मिक्स्ड ग्रेन्स ऑफ कॉर्न, वीट, बार्ली, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि याच्यात इम्पॉर्टंट विस्कीचा पॉईंट आहे तो म्हणजे द प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज देन डिस्टिलेटेड, कारण का विस्कीचं या जे डिस्टिल्ड करून म्हणजे प्रोडक्शन होते. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड फर्मेंटेशन आणि त्याचे एक्झाम्पल जसं तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे. गेल्या वर्षी ते म्हणजे ॲसिटिक ॲसिडचा जो ॲसिडोबॅक्टर ॲसिडी आहे त्याच्यावर एक्झाम्पल आला होता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काही विटॅमिन्सचे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा बघून घ्या. मित्रांनो या तर चॅप्टरमध्ये सर्वच इम्पॉर्टंट आहे, कारण काय इथले कुठलेच एक्झाम्पल आपण मिस नाही करू शकत, कारण का ते जस्ट तसे विचारल्या जातात. त्यानंतर मित्रांनो एक सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे म्हणजे मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट. हा फार इम्पॉर्टंट आहे आणि हा तुम्हाला पूर्ण नाही पण तुम्हाला हे आठवण ठेवायचं की प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय होते, सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये काय होते आणि टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय होते हे तुम्हाला माहीत पाहिजे. कारण की मित्रांनो यावरच गेल्या वर्षी प्रश्न आले होते. त्यानंतर मित्रांनो यामध्ये चॅप्टरमध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे म्हणजे तो म्हणजे आपले जे बायोगॅस प्रोडक्शन आहे त्याचे ज्या तिन्ही मेथड्स आहे म्हणजे ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे आणि कुठे कोणती स्पीशीज काम करते किंवा कुठे काय बनते, त्या प्रोडक्ट काय असते ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करतो की हा एक छोटासा चार्ट बनलेला आहे. इथे एक रिॲक्शनचा तो तुम्ही वाचून गेले तरी तुम्हाला इथले सर्व प्रश्न मिळून जातील. आणि इथेच काही वरती एक्झाम्पलसुद्धा दिले आहे, हे सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न गेल्या वर्षी आला होता. यानंतर मित्रांनो वापस काही आपल्याकडे इथे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला जसे तसे करून जावं लागणार. मित्रांनो मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की आपला जो बॅसिलस बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर्स आहे ते फार चांगल्या रीतीने करून जा, कारण की त्यावर प्रश्न हमखास येतो. आणि मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला इथे वॅम्बर प्रश्न आला होता. मित्रांनो तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की फंगस प्लस प्लांटचं अगर जर एक सिम्बायोटिक असोसिएशन आहे तर त्याला काय म्हणतात, त्याचा आन्सर मायक्रोरायझा. आणि फंगस प्लस ॲल्गी जर असेल त्याला लायकेन म्हणतात, असं हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात.
आता आपण कन्सिडर करणार आहोत थर्ड चॅप्टर, तो म्हणजे ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट 1. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जोनेशन आणि स्ट्रॅटिफिकेशन काय असते ते माहीत पाहिजे. यामध्ये चॅप्टरमध्ये जास्त तर काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण इझी आहे सर्व, तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर फूड चेन काय असते ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे इथे द इम्पॉर्टंट स्टेप्स इन डिकम्पोजिशन आर. इथे तुम्हाला माहीत पाहिजे की सर्वात पहिले काय होते. सर्वात पहिले फ्रॅगमेंटेशन होते, मग लिचिंग होते, मग कॅटाबॉलिझम होते, मग मॅग्निफिकेशन होते आणि मग मिनरलायझेशन होते. याचा एक आठवड्याचा एक इझी तरीका म्हणजे FLCHM. यानंतर मित्रांनो या चॅप्टरमध्ये काही एकदम डिटेल प्रश्न तर विचारले नाही, पण काही पेटंट क्वेश्चन आहे ते तुम्हाला सांगून दिलं आहे. पहिला तर तो एक डिकम्पोजिशनचा, आणि त्यानंतर एक पेटंट क्वेश्चन असतो तो म्हणजे फॉस्फरसमधला. हा सुद्धा प्रश्न गेल्या वर्षी आला होता की विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पलेस्ट सायकल अमॉंग द ऑल. तर त्याचा आन्सर फॉस्फरस सायकल होती. जी आपली फॉस्फरस सायकल असते ती सगळ्यात सिम्पलेस्ट न्यूट्रिएंट सायकल आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी काय अंडरलाईन केलेलं आहे त्यासुद्धा फार इम्पॉर्टंट आहेत. आणि गेल्या वर्षी मित्रांनो पायोनियरवर एक प्रश्न आला होता, तो इथे बघा मी इथे अंडरलाईन केलेला असते. सिरियल स्टेज आर कॉल्ड पायोनियर, द ऑर्गॅनिझम ऑफ फर्स्ट सिरियल स्टेज आर कॉल्ड पायोनियर, आणि असाच हा प्रश्न आला होता. मित्रांनो या पेजवर जर नेक्स्ट पेजवर तुम्ही टर्न केला तर तुम्हाला इथे एंडोसेफलॉन काय असते. इज अ रिलेटिव्हली लेस मोबाईल बट फाउंड इन द मोस्ट ऑफ द कॉमन पेस्टिसाइड ऑफ ग्राउंड वॉटर सॅम्पल. तर हे एक सुद्धा याचा प्रश्न येऊ शकतो. तर मित्रांनो फार इम्पॉर्टंट आहे आणि विचारलं जाते ते आहे म्हणजे केस स्टडी ऑफ अहमद खान. ते कोण होते, त्यांनी काय केलं होतं, त्यांनी पॉली ब्लेंड बनवलं होतं, कोणासोबत बनवलं होतं, कोणाच्या काय काय केलं होतं आणि कुठे यूज केलं होतं, त्यासुद्धा प्रश्न येतो. यानंतर मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट तो आहे टॉपिक म्हणजे आपला ग्रीन हाऊस इफेक्ट, किंवा आपण ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा म्हणतो. हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की ते जिथे टेम्परेचर दिलेलं आहे की अगर विदाऊट आपलं ग्रीन हाऊस गॅसेस नसते तर आपलं अर्थचं टेम्परेचर किती असतं आणि सध्या कॉमनली किती आहे ते सुद्धा विचारले जाते. यानंतर इथे अंडरलाईन देऊ शकता की आपले ग्रीन हाऊस गॅसेस मेनली कुठले आहेत आणि त्याचे पर्सेंटेज किती आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर थोडंसं अजून समोर आलं तर इथे काय तुम्ही बघू शकता, इथे कुठल्या गुड झोन कुठली आहे आणि बॅड झोन कुठली आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि यावर सुद्धा गेल्या वर्षी जसं तसा पेटेंट क्वेश्चन आला होता. आणि मित्रांनो इथे अगर तुम्ही लास्ट पॅराग्राफ यात जर इथे कन्सिडर केला तर इथे तुम्हाला वापस केस स्टडी आहे ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, कारण का गेल्या वर्षी त्यावर सुद्धा प्रश्न आला होता. जसं तसं तुम्हाला माहीत पाहिजे की जी अमृता देवी होत्या त्या कुठल्या कम्युनिटीपासून होत्या, त्यानंतर जोधपूरच्या किंगनी काय अनाऊन्स केलं होतं आणि त्यांना सेव्ह करण्यासाठी कोणी काय केलं होतं ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासोबत मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला चिपकू मुवमेंटवर प्रश्न आला होता की ही चिपकू मुवमेंट आहे ती कुठे झाली होती, असे ऑप्शन्स होते काही, आणि गरियावाला हिल्स किंवा राजस्थान असे काही ऑप्शन्स होते, त्यामधून तुम्हाला ऑप्शन करेक्ट करायचं होतं. मित्रांनो आता आपण आपल्याला आलेलो आहे, तुझा चॅप्टर खतम झाला, आता आपण आलेलो आपल्या नवीन चॅप्टर म्हणजे ओरिजिन आणि इव्होल्युशन. यामध्ये जिथे तुम्ही अंडरलाईन बघू शकता, इथे मी इथे थेरीज ऑफ स्पेशल क्रिएशन असं दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे कॉस्मिक थेरी दिलेली आहे. इथे तुम्हाला माहीत पाहिजे इथे इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे पॅन्सपर्मिक थेरीसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. आणि यानंतर या चॅप्टरमध्ये असं डिटेल तर काही नाही आहे, पण फार टीडियस आणि लेंथली चॅप्टर आहे. यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट आहे म्हणजे ते उरे आणि मिलरचं एक्सपेरिमेंट आहे सुद्धा तुम्हाला करून जा. इथे तुम्ही बघू शकता इथे ते दिलेलं आहे, कारण की गेल्या वर्षी प्रश्न आला होता. यानंतर मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे की कुठली बुक कोणी लिहिली होती, जसं तुम्हाला इथे दिसतेच असणार. चार्ल्स डार्विन पब्लिश हिज ऑब्झर्वेशन्स अँड कन्क्लुजन इन अ बुक ओरिजिन ऑफ स्पीशीज, यावर सुद्धा प्रश्न येतो. यानंतर मित्रांनो तुम्हाला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सुद्धा माहीत पाहिजे, कारण की यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मित्रांनो आता आपण आलेलो फार इम्पॉर्टंट पॉईंट्सवर, ते म्हणजे कनेक्टिंग लेग्स. आणि यामध्ये तुम्हाला जितके इथे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही करून जा, कारण का इथे बघू शकता इथे ते 3 एक्झाम्पल आहेत ते विचारल्या गेलेले आहेत. इथे मी अंडरलाईन केलेले आहेत ते तुम्ही वाचून जा. यामधून या चॅप्टरमधला सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे तो आहे म्हणजे आपला होमोलॉगस आणि ॲनालॉगस ऑर्गन. मित्रांनो कुठल्या ना कुठल्या एक्झामला तर हा पॉईंट विचारला जातो की होमोलॉगस ऑर्गन कुठले आणि ॲनालॉगस ऑर्गन कुठले, ते एक्झाम्पल दिला नाही तुम्हाला विचारता यामधले कुठले होमोलॉगस आहेत आणि त्याच्यामधले कुठले ॲनालॉगस आहेत, किंवा असं विचारलं जातं की एक्झाम्पल देऊन हे होमोलॉगस आहेत की ॲनालॉगस आहेत. चॅप्टरमध्ये अगर तुम्ही थोडंसं अजून समोर आले तरी ते तुम्हाला फारसे आपले ह्युमन स्टेजेसच्या लाईव्ह दिसतात, त्या फार हार्ड आहेत आपल्याला लर्न करायला. तर गेल्या वर्षी आपल्याला जो प्रश्न आला होता तो म्हणजे मॉडर्न मॅनच्या क्रॅनियल स्पेससाठी आला होता की जे मॉडर्न मॅनची क्रॅनियल कॅपॅसिटी आहे ती किती होती, आणि त्यावरच हा प्रश्न आला होता. तुम्ही बघू शकता इथे आपले 1450 अशी क्रॅनियल स्पेस कॅव्हिटी असं दिलेलं आहे. मित्रांनो या चॅप्टरमध्ये तर एवढंच इम्पॉर्टंट जे होतं जे मग गेल्या वर्षी आलं होतं. आता आपण आलेलो आपल्या नेक्स्ट चॅप्टर तो आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण यामध्ये फार प्रश्न विचारले जातात. फार इझी प्रश्न तर नाही म्हणू शकत, पण एक टीडियस प्रश्न असतात. इथे म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मला स्ट्रक्चर्स ऑफ क्रोमोझोम, कारण का यावर गेल्या वर्षी सुद्धा प्रश्न आले होते आणि यावर्षी सुद्धा याचे चान्सेस आहेत. त्यासोबतच तुम्हाला टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स काय ते सुद्धा माहीत पडतात. असे मित्रांनो तुम्हाला काय डायग्राम्स देऊ शकतात आणि विचारू शकतात की त्याला होमोलॉगस पार्ट कोणले आणि नॉन होमोलॉगस पार्ट कोणले, की त्यासोबत एक्स आणि वाय क्रोमोझोम सुद्धा कुठला आहे ते सुद्धा विचारू शकतात. त्यांचा डिफरन्स काय असतो ते सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर मित्रांनो आम्हाला गेल्या वर्षी जो प्रश्न आला होता तो आहे म्हणजे आपल्या
बर्ड्सच्या जो आपले क्रोमोझोम्स असतात त्यावर आला होता की कुठल्या टाईपचे असतात XXYY असं ऑप्शन्स होते, काही ZZWW सुद्धा ऑप्शन होते, ZZXX सुद्धा ऑप्शन होते, त्यानंतर YYZZ सुद्धा ऑप्शन होते. तर त्यामधलं जे ऑप्शन होते त्यामध्ये ZW असे ऑप्शन होता, तो राईट होता. तर यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. यानंतर मित्रांनो एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे क्रोमोझोमल डिसऑर्डर, ते सुद्धा तुम्ही लीव नका करू कारण की त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मित्रांनो आता आपण आपल्या आलेला जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनोमिक्स चॅप्टरवर, हा थोडासा छोटा चॅप्टर आहे पण चांगला वेटेजचा चॅप्टर आहे. इथे काही तुम्हाला कन्फ्युजिंग क्वेश्चन येतात आणि कधी कधी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड जसे तसे सुद्धा प्रश्न विचारले जातात. या चॅप्टरमध्ये अगर तुम्हाला काही माहीत करून घ्यायचं असलं तर तिथं तुम्हाला VNTARS हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि यासोबतच RFLP ज्याला आपण रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम हे सुद्धा तुम्हाला काय आहे त्या माहीत पाहिजे. यासोबत मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे की आपल्याला DNA फिंगरप्रिंटिंगच्या ज्या मेथड असतात जसं आयसोलेशन ऑफ DNA, त्यानंतर त्याला कट करायचं आहे, कुठली पेअर कट करायची आहे, त्यानंतर त्याला रेडिओ ॲक्टिव्ह करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला जसंच्या तसं माहीत पाहिजे. इथे बघून घ्या, इथे तुम्हाला इथे काही स्टेप्स दिलेले आहेत, इथून त्या स्टेप्स तुम्ही सुद्धा पूर्ण वाचून घ्या. नंतर इथे तुम्ही जसं बघू शकता इथे काही दिलेलं आहे. इथे हायब्रिडायझेशनची सुद्धा काही एक दिलेली आहे की त्यामध्ये काय करतात की आपल्या DNA कशामध्ये फ्लोट करतात आणि कुठल्या पेपरवर प्लॉट करतात, सदन प्लॉटिंग त्या मेथडचं नाव ते कसं करतात ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. इथून मित्रांनो मी इथे काही तुम्हाला मार्क्स केलेले आहेत, तिथे जे छोटे छोटे 3 पॅरेग्राफ आहेत ते तुम्ही करून द्या कारण की यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. यानंतर मित्रांनो आपल्याला जे टेक्निक DNA फिंगरप्रिंटिंग होती ती कोणी डेव्हलप केली होती त्यांचं सुद्धा नाव पाहिजे, ते माहीत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो इथे काही एक छोटीशी अंडरलाईन केलेली आहेत मी, तसं तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर लालजी सिंगची की त्यांनी आपले इथे दिलेलं आहे की लालजी सिंगचे इन दिस टेक्निक रेडिओ ॲक्टिव्ह DNA प्रोब इज ऑब्टेन फ्रॉम वाय क्रोमोझोम ऑफ फिमेल बँडेड क्रेट स्नेक. तर मित्रांनो यावर सुद्धा प्रश्न आला होता गेल्या वर्षी, तर हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे HGP ज्याला आपण ह्युमन जिनोमिक प्रोजेक्ट असं म्हणतात. मित्रांनो यामध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे की हा कधी स्टार्ट झाला होता, हा कधी खतम झाला होता, यासोबत त्याला प्रोजेक्टने कोण फायनान्स करत होतं, यासोबत यामध्ये किती कंट्री इन्व्हॉल्व होत्या आणि त्याचा रिझल्ट काय होता ते सुद्धा तुम्हाला जसं तसा माहीत पाहिजे. ते पूर्ण एक पॅरेग्राफ दिलेला आहे याचा, तो तुम्ही करून जा. नाहीतर मित्रांनो जसे तसे प्रश्न आले ते आपल्या इन्सुलिनवर आले ते, हे सुद्धा एक चांगलं आहे, ते सुद्धा तुम्ही इकडेच वाचून द्या. मित्रांनो यानंतर अगर तुम्ही नेक्स्ट पेजवर आले तर आपल्याला एक छोटीशी डायग्राम आहे आपल्या इथे, तुम्ही इथे बघू शकता. इथे समरी ऑफ वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दिलेला आहे. यावर जशी तशी तुम्हाला गेल्या वर्षी प्रश्न आला होता, याची डायग्राम दिली होती. इथला हा जो भाग आहे ॲडजॉइंट हा मिसिंग होता आणि ऑप्शन दिलेली होती की यामधला कुठला म्हणजे तुम्हाला वॅक्सिनमध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाते. मित्रांनो हा चॅप्टर थोडासा छोटा आहे पण यामध्ये कसे काही TDS पॉईंट्स आहेत ते तुम्हाला जसे जसे माहीत पाहिजे ते जसे आहेत तसेच विचारले जातात. यासोबतच काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत जीन थेरपीचे, ते सुद्धा तुम्हाला जसे तसे माहीत पाहिजे. या चॅप्टरच्या आखरी एक भाग आहे तो आहे म्हणजे ट्रान्सजेनिक ॲनिमल, ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्या सर्वात जास्त जे ट्रान्सजेनिक ॲनिमल आहे तो कुठला आहे, त्यासोबत त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत. कारण काय तुम्हाला कन्फ्यूज करायला असे फारसे ॲनिमलचे एक्झाम्पल देतात आणि विचारतात यामध्ये विच ऑफ अमॉंग दी फॉलोइंग इज नॉट अँड ट्रान्सजेनिक ॲनिमल, यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट चॅप्टर आपला जो ह्युमन हेल्थ अँड डिझीजवर आलो तर हा फार डायव्हर्स चॅप्टर आहे. यामध्ये फारसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्हाला जसेच्या तसे माहीत पाहिजे कारण की यामध्ये आपण काही सांगू नाही शकत की हे इम्पॉर्टंट आहे की ते, कारण की आपलं चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे एक एक्झाम विषय सुद्धा आणि तुम्हाला तसं सुद्धा आपल्या लाईव्हलीहूडमध्ये माहीत पाहिजे की कुठल्या बॅक्टेरिया किंवा कुठल्या ऑर्गॅनिझमनी कुठला डिझीज होतो त्यांची प्रॅक्टिस काय ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ते काही इम्पॉर्टंट झालं जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे म्हणजे ही डायग्राम या दोन्ही डायग्राम येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला एक कुठे पुढं नेक्स्ट पेजवर आलं की RS फॅक्टरची सुद्धा एक थोडीशी डिफरंट डायग्राम आहे जिथे डिफरंट टाईप्स ऑफ ब्लड ग्रुप असं दिलेलं आहे. इथे सर्व तुम्ही जिनोटाईप्स आणि आपले ब्लड ग्रुपिंग सिस्टमची काही इन्फॉर्मेशन दिली आहे ते सुद्धा करून द्या कारण की यावर सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. मित्रांनो तुम्हाला कन्फ्यूज करायला इथे अँटीजन आणि अँटीबॉडीजमध्ये आणि त्यासोबत जिनोटाईप्समध्ये असे प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो काही प्रश्न आपले सॅलमोनेला टायफीवर आले होते की कुठला अँटीजन त्याच्यावर प्रेझेंट असते ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. मित्रांनो आता आपण आलेला आपल्या एका ॲनिमल हजबेंड्री चॅप्टरवर, तो एक फार छोटासा चॅप्टर आहे आणि जे काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आणि स्पेसिफिक MCQs आहेत, पेटेंट MCQs आहेत, तेच येण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त वेळा, ते सुद्धा एक वेळेस बघून घ्या. तुम्ही जसं बघू शकता इथे काही अंडरलाईन केलेले आहेत डेअरीच्या आपल्या काही ज्या मिल्किंग ॲनिमल्स आहेत त्याचे सुद्धा काही एक्झाम्पल विचारले जातात. तुम्ही बघू शकता इथे काही इंडिजिनियस आणि आपले जे एक्झोजिनियस काही ब्रीड्स असतात त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच नेक्स्ट पेजवर आलं तर तुम्हाला डिफरन्स बिटवीन बॉयलर्स अँड लेयर्स हे सुद्धा माहीत पाहिजे. त्यासोबत बॉयलर कुठल्या बॉयलरचे एक्झाम्पल्स काय आणि त्यासोबत बॉयलरचे इंडिजिनियस स्पीशीज कोणत्या, लेअरच्या इंडिजिनियस स्पीशीज कोणत्या आणि कुठल्या ज्या फॉरेन ब्रीड्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्यांचे डिफरन्स माहीत पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता इथे दिलेला आहे. यासोबत मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला पोल्ट्री डिसीजेसवर प्रश्न आला होता. इथे तुम्ही बघू शकता इथे मी काही अंडरलाईन्स केलेल्या आहेत. मित्रांनो अजून थोडंसं नेक्स्ट पेजवर आलं तर आपल्याला गेल्या वर्षी बीजवर प्रश्न आला होता की जसं एपिस डॉर्सेट असं दिलेलं होतं आणि समोर एक थोडासा एक मॅच द पेअर टाईप प्रश्न आला होता की यामध्ये कुठला म्हणजे त्याचं MCQ कशी काय दिलेली होती ABCD त्यांचे काही असे पेअरिंग दिलेले होते तर आपल्याला एक जी करेक्ट पेअर होती ती निवडा लागत होती आणि त्यावर एक प्रश्न आला होता. यानंतर नेक्स्ट पेजवर वापस आपल्या काही फीचर्स आणि आपल्या पायसेस दिलेल्या आहेत त्यांचेसुद्धा तुम्हाला एक्झाम्पल माहीत पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो आपल्या नेक्स्ट पेजवर आलं तर आपल्या इथे लॅक आणि सेरिकल्चरचं काही दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यामध्ये मित्रांनो काही सांगायचं झालं तर आपल्याला गेल्या वर्षी आपल्याला लॅकवर प्रश्न आला होता. इथे तुम्ही बघू शकता इथे मी काही जसे अंडरलाईन केलेले आहेत त्यासुद्धा येण्याचे चान्सेस आहेत.
यासोबत मित्रांनो तुम्हाला असं विचारू शकतात की कुठली जी सिल्कवॉर्म आहे ती बेस्ट आहे आपल्या कुठल्या प्रकारच्या सिल्कसाठी, ते सुद्धा तुम्ही एक वेळेस करून जा. ॲनिमल हजबंडरी नंतर आपल्याकडे आता आपण आलेलो आपल्या सेकंड लास्ट चॅप्टरवर, तो आहे एक्सप्रेशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. मित्रांनो हा फार डायव्हर्स चॅप्टर आहे आणि यामध्ये फार क्वालिटी MCQs याचे यूज येण्याची चान्सेस आहेत. तर यामध्ये आपण फक्त ते बघणार आहोत की जे गेल्या वर्षी प्रश्न आले होते. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला गॉनटेलिझमवर गेल्या वर्षी प्रश्न आले होते की असा एक प्रश्न आला होता की अरॅग्नाइड्स, पेंग्विन, स्कॉर्पियन्स हे सर्व ॲनिमल्स आहेत आणि कुठला प्रकारचा जो म्हणजे एक्सप्रेटरी मोड आहे तो यूज करतात, त्यावर प्रश्न आला होता. तर इथे तुम्ही सर्व जितके पण आपले एक्सप्रेटरी मोड्स आहेत किंवा जसे की युरिकोटेलिझम हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर स्ट्रक्चर्स ऑफ एक्सप्रेटरी सिस्टम ते सुद्धा तुम्हाला चांगल्या रीतीने करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला LS ऑफ म्हणजे लॅटरल सेक्शन ऑफ किडनीजवर सुद्धा प्रश्न आले होते. मित्रांनो हा चॅप्टर फार डायव्हर्स आहे, तर यामध्ये तुम्हाला काय सर्वच करून जायचं आहे. यासोबतच काही तुम्हाला या डायग्रामच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत की जसं ॲफरंट आर्टिकल आणि इफरंट आर्टिकलचा डिफरन्स आहे की ती ॲफरंट आर्टिकल इफरंटच्यापेक्षा थोडीशी जाड असते किंवा लेंथनी थोडीशी जास्त असते किंवा विथनी थोडीशी जास्त असते. इथे तुम्ही बघू शकता, इथं सर्कमफरन्स थोडंसं जास्त आहे आणि याचं कमी आहे, याचं रेडियस थोडंसं जास्त आहे आणि याचं कमी आहे. यावर सुद्धा जसं तसा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर अगर तुम्ही नेक्स्ट पेजवर आले तर या चॅप्टरमध्ये अजून एक इम्पॉर्टंट चीज आहे म्हणजे ती हे डायग्राम. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता कुठे काय ॲब्झॉर्ब होते आणि कुठे काय आयन्स आणि काय बाहेर फेकले जाते. ते तुम्ही बघू शकता. H2 कुठे म्हणजे ॲब्झॉर्ब होते, रिअब्झॉर्ब होते आणि कुठे NaCl बाहेर टाकले जाते, हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, कारण की यावर सुद्धा प्रश्न येतात. त्यानंतर जे आपले जितके प्रकारचे ते हॉर्मोन्स आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्यावर जसं तसा प्रश्न येतो. यासोबत मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या आखरी चॅप्टरवर, तो म्हणजे ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट 2. हा एक थोडासा मोठा चॅप्टर आहे पण फार इझी चॅप्टर आहे. गेल्या वर्षी आपल्याला प्रश्न आला होता तो म्हणजे या चॅप्टरमधून आपल्याला इथे तुम्ही बघू शकता, इथे सर्वात वरती मी एक ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे की काय आपल्याला कॅरेक्टर दिलेले होते, जसे की प्युमॅटिक बोन्स, स्पॉन्जी बोन्स ह्या कशाचे असतात, ज्यांच्या हॉलो बोन्स असे काही कॅरेक्टर दिले होते आणि ऑप्शन दिले होते की एरियलमध्ये असते की ॲक्वाटिकमध्ये असते. तर असेच काही ऑप्शन्स होते आणि त्यामधलं जे ऑप्शन होतं ते आपल्याला सिलेक्ट करायला लागत होतं. यासोबतच तुम्हाला पॉप्युलेशन इंट्रॅक्शन जशी कॉम्पिटिशन ॲमेन्सिलिझम, म्युच्युअलिझम हे सर्व जितके पण इंट्रॅक्शन आहेत ते सुद्धा माहीत पाहिजेत आणि तेवढेच माहीत करून नाही तर यासोबतच इथे बुकमध्ये जितके पण दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते मस्ट आहेत, ते तुम्हाला जसं तसे माहीत पाहिजेत. इथे त्यासोबत तुम्ही टाईप्स ऑफ पॅरासाइट सुद्धा दिलेले आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो काही अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे ते नॅटिलिटी आणि मॉर्टॅलिटीचा जो आपला फॉर्म्युला आहे तो सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. याहून सुद्धा मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, कारण की यामध्ये तुम्हाला विचारलं जाते की अगर इमिग्रेशन झालं तर काय वाढणार आहे, त्यासोबतच कुठल्या प्रकारचं अगर काही झालं तर काय काय होऊ शकते, हे सुद्धा तुम्हाला पॉप्युलेशन कशी डिक्रीज होणार, काय झालं तर मायग्रेशन झालं तर काय होणार, यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे काही आपले रेड डाटा बुक लिस्ट सुद्धा आहे ती सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. मित्रांनो यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे म्हणजे इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स-सिटू कन्झर्वेशन. यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स येतात जसे गार्डन्स, प्लेग्राउंड, झूज, ॲनिमल पार्क्स. यामधले कुठले एक्स-सिटू कन्झर्वेशनचे एक्झाम्पल्स आणि कुठले इन-सिटू कन्झर्वेशनचे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारले जातात. त्यासोबत मित्रांनो आता काही राहिलेले आपल्या आखरीचे जे टॉपिक्स आहेत जे आहे म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये एअर पोल्युशन, त्यासोबतच इथे काही त्याचे प्रिव्हेन्शन, पोल्युशन आणि ते कशा प्रकारे होतात ते सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही थोडंसं वाचून घ्या. ओव्हरलुक केलं तरी चालून जाणार मित्रांनो, कारण ते काही हार्ड नाही आहे जे की तुम्हाला आठवण नाही राहणार. त्यासोबतच वॉटर पोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. तर त्यासोबतच तुम्हाला इथे जे केस स्टडी आहे त्या मस्ट आहेत, त्या तुम्ही सोडणार नाही पाहिजेत, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला काही कामाचा ठरला असतात. यासोबतच मित्रांनो त्या व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा, कारण की तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा काही फायदा झाला पाहिजे. मित्रांनो या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपलं तुमच्या काही डाऊट्स आणि क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि मित्रांनो अशाच आपल्या नवीन CET रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. धन्यवाद.